आपण एकतेने भगवंताला प्रणाम करू। भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम। महान त्यागी बाबा जुमले जी को प्रणाम। परमात्मा एक भगवत भक्ति करता निष्काम कर्मयोग परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूरच्या वतीने व बाबांच्या आदेशाप्रमाणे आजचे नवहवन कार्य श्रीमान चौधरीजी यांच्या निवासस्थानी पार पडले आणि एका भगवंताची चर्चा बैठक सुरू आहे। या चर्चा बैठकीमध्ये स्वयं भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहेत, त्यांना माझा प्रणाम। तसेच आपल्या सर्वांचे सद्गुरू महान त्यागी बाबा जुमलेजी उपस्थित आहे, त्यांना सुद्धा माझा प्रणाम। तसेच आपल्या सर्वांच्या लाडक्या वाराणसी आई ह्या सुद्धा चर्चा बैठकीला उपस्थित आहे, त्यांना सुद्धा माझा प्रणाम। तसेच आजच्या चर्चा बैठकीचे अध्यक्ष आपल्या वर्धा परिसराचे मार्गदर्शक श्रीमान तलमले काकाजी यांना माझा नमस्कार। आणि आदरणीय मंच बाहेरगावून आलेले ज्येष्ठ अधिकारी आणि पूर्ण अधिकारी मंच यांना माझा नमस्कार। तर साहेबांनी मला बाहेरगावून आलेले सर्व सेवक सेविका बाळगोपाल सेविकाताई यांना माझा नमस्कार। माझा अनुभव म्हणजे असा की मी माझं लग्न 2011 ला झालं होतं, 5व्या महिन्यामध्ये। तर त्यानंतर आम्हाला संतती प्रतीचा योग मिळाला, पण तो मिळाला म्हणजे 2-3 महिनेच राहिला होता। त्याच्यानंतर मग आम्ही दवाखाने वगैरे केले तर आम्हाला काही योग मिळून नाही राहिला। तर आम्ही असा भरपूर वर्ष दवाखाने केले, काकाजीची शब्द घेत गेलो आणि मार्गात पण राहिलो, पण मार्गाचा नियम तोडून कोणते खचलो नाही। कारण की आम्हाला धीर देणारे काकाजीच होते। तर काकाजी म्हणे जर खचला तर मग म्हणे कसं होईल। तर मग तसं करता करता 2007 गेलं, 8 गेलं, म्हणजे 17-18 मध्ये आम्ही न विचार केला की आता ठेवू, पण ठेवलं तर ते तसंच होत होतं। मग असं का बरं होतं, तर मग काकाजीने मला 2 वेळा शब्द दिला। 2 वेळा शब्द दिल्याच्या बादमध्ये काकाजीला मी म्हटलं, काकाजी म्हटलं तिकडं गेलं तर भरपूर खर्च होते, तर आपण म्हटलं इकडंच काहीतरी थोडंसं कुठेतरी करू। तर तो शब्द काकाजीचा मी तोडल्यासारखा केला। तर तोडल्यासारखा केला तर तो दवाखाना मला लोकच नव्हते आले त्या दवाखान्यामध्ये जाऊन। पण आखरी मग काकाजीनं म्हणून दिलं मला की मनोज म्हणे काय म्हणे इकडे तिकडे बोर्ड आला म्हणे, 1 वेळा खर्च होईल म्हणे, तू का नाही जात म्हणे तिथं। तर मग म्हटलं काकाजी ठीक आहे, आता म्हटलं आर्या पार म्हटलं आपण म्हटलं तो दवाखाना करायचाच, म्हटलं आता खर्च लागेल तर लागेल म्हटलं, पण मी शब्द तोडत होतो म्हणून मला तो योग मिळत नव्हता असं मला मग त्याच्यानंतर वाटत होतं। पण ज्या वेळेस मला काकाजीने तो शब्द दिला आणि त्या दवाखान्यात मला पाठवलं, तर त्या दवाखान्यात मी जाता बरोबर त्याच महिना तो शब्द मला काकाजीचा लागला आणि तोच महिना आमच्या पत्नीला राहिला। पण पत्नीला राहिला त्याच्यामध्ये आमच्या काही चुका होत्या, त्या आम्ही सोडवणूकच नव्हत्या केल्या। तर त्या सोडवणूक नव्हत्या केल्यामुळे आमचा तो गर्भगाई म्हणजे थांबला नाही, तो गर्भ पिशवीमध्येच लटकला आणि ते आम्ही धुलाई पुन्हा करायला लागली। तर मग आम्ही म्हटलं काय असं झालं, तर काकाजीला फोन केला तर काही आठव म्हणे काही चुका झाल्या असेल बघणे, म्हणून मग आमच्या तो चुका आम्ही आठवल्या। तर त्या चुका होत्या 2-3 त्या आम्ही पुन्हा सोडवणूक केल्या आणि पुन्हा 6 महिन्याला पुन्हा ट्रीटमेंट चालू केली। तर तो योग घडून आला आणि आज आम्हाला 3 वर्षाची मुलगी आहे। एवढा माझा अनुभव आहे। तर एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो। सर्वांना माझा नमस्कार।